नाही, आपला मराठमोळा सण आहे आणि मराठी नवीन वर्षाची, हिंदू नववर्षाच्या मनपूर्वक आपणा सर्वांना शुभेच्छा। या नवीन वर्षामध्ये देशात निर्भय, दडपशाही मुक्त, हुकुमशाही मुक्त, सर्वसामान्यांच्या कल्याणाचं राज्य असावं हीच प्रार्थना आणि हीच शुभेच्छा या नवीन वर्षाच्या निमित्तानं देतो। प्रचाराची रणधुमाळी कशी सुरू आहे आणि आजपासून नेमकी काय महिनाभरामध्ये प्रचारात आपण जर बघत असाल तर सर्वसामान्य जनतेनं ही निवडणूक हाती घेतली आहे। जिथे जाऊ म्हणजे जुन्नर असेल, आंबेगाव असेल, खेड असेल, शिरूर असेल, हवेली असेल, भोसरी असेल, हडपसर असेल, प्रत्येक ठिकाणी सर्वसामान्य जनतेचा हा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय आणि त्यामुळे सर्वसामान्य जनतेनं ही निवडणूक हाती घेतलेली आहे। ही निवडणूक दोन उमेदवारांमध्ये असण्यापेक्षा ही निवडणूक महाराष्ट्राचा स्वाभिमान चिरडू पाहणारा भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे मित्र पक्ष विरुद्ध सर्वसामान्य देशातील जनता, सर्वसामान्य शेतकरी, सर्वसामान्य युवक, सर्वसामान्य महिला भगिनी ही अशी निवडणूक होती। नवीन वर्षाची गुढी तर उभारलेली, विजयाची गुढी कशी असेल? विजयाची गुढी 100% सर्वसामान्य जनताच उभारेल आणि सर्वसामान्य जनतेनं ही विजयाची गुढी उभारायची। केवळ शिरूर लोकसभा मतदारसंघामध्येच नाही तर संपूर्ण देशात इंडिया आघाडीच्या विजयाची गुढी उभारण्याचा संकल्प हा सर्वसामान्य जनतेनेच हाती घेतला आहे, हे ठाई ठाई दिसून येते। बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स। शोध बातमीचा, ध्यास सत्याचा। आपलं चॅनल, आपली बातमी। सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका।